सध्या राज्याबरोबरच सातारा जिल्ह्याला सुद्धा उन्हाचा चांगलाच तडाखा बसतोय आणि या उन्हाच्या तडाख्यामुळं एक पाहायला गेलं तर धरणाच्या पाणी पातळ्यांमध्ये सुद्धा घट होताना पाहायला मिळते। आपण आता उभे आहोत, हा बामणोलीचा परिसर आहे। बामणोलीच्या परिसरामध्ये आपण शिवसागर जलाशयाच्या इथं उभे आहोत। कोयनेचं हे बॅकवॉटर आहे आणि आपण पाहतोय की हा शिवसागर जलाशयाचा परिसर आता पूर्णपणे अक्षरशः उघडा पडल्याचं पाहायला मिळतं। या परिसरामध्ये असणारी जी जुनी प्राचीन मंदिरं आहेत, जी बाजारपेठा होत्या, अशा काही भाग सुद्धा आता या धरणांच्या पाणी पातळी खाली गेल्यामुळं वर आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा बसतोय आणि त्याचे काही परिणाम हे सुद्धा आहेत। साधारण हे 103 TMCचं कोयना धरण आहे आणि त्यापैकी 105 TMCचं हे कोयना धरण आहे आणि त्यापैकी आता 25% साठा हा धरणामध्ये आता शिल्लक आहे। आपण पाहतोय की ह्या बाजूला लागलेल्या बोटी व्यावसायिक सुद्धा आता चिंतेत आहेत, कारण या बोटी पाण्यात काही जाऊ शकत नाहीत पाण्याची पातळी उतरल्यामुळं। त्यामुळं शेतकरी वर्गात सुद्धा चिंतेचं वातावरण आहे। अजून पावसाला साधारण 1 महिन्याचा अवधी आहे आणि या 1 महिन्याच्या अवधीमध्ये अजून या पाणी साठ्यामध्ये घट होणार आहे। त्यामुळं शेतकरी राजा सुद्धा, बळीराजा सुद्धा कुठेतरी चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या तरी या धरणाच्या परिसरामध्ये आपण पाहतोय पाण्यात अत्यंत मोठ्या प्रमाणात घट होताना पाहायला मिळते। साधारण पावसाचे दिवस चालू झाल्यानंतर पुन्हा या धरणामध्ये पाणी भरायला सुरुवात होईल, परंतु तोपर्यंत तरी बळीराजा चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय। ओंकार कदम, साम TV न्यूज, कोयना, बामणोली।